आता तुम्ही म्हणाल, ही चपातीवरती असं बेसन टाकून काय करते बरं? पण थांबा, ही रेसिपी जर तुम्ही पूर्ण बघितली ना, तर तुमचं मत नक्कीच बदलेल. काल पावसामुळे मला मार्केटला जाता आलं नाही. त्याच्यामुळे घरामध्ये ज्या काही भाज्या उपलब्ध होत्या ना, त्या भाज्या वापरून मी एक भन्नाट, पौष्टिक आणि चटपटीत अशी रेसिपी तयार केलेली आहे. हा असा तयार केलेला पदार्थ चवीला एकदम भन्नाट असा लागतो. त्याच्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे चवीने खातात. नाश्ता असो किंवा शाळेचा डब्बा किंवा संध्याकाळी चहासोबत काहीतरी चटपटीत खायचंय, तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जरा तरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग रेसिपीला सुरुवात करूया. घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच मी ही चटपटीत आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ काढून घेतलं. आता या पिठामध्ये मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे. आता या पिठामध्ये थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचंय. आता या मळलेल्या पिठाला थोडंसं तेल लावून आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण बाकीची तयारी करून घेऊया. आता दुसरीकडे एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचंय 1 वाटी भरून बेसन. बेसन हे प्रत्येकाच्या किचनमध्ये असतंच. आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद. त्याचसोबत घरामध्ये जो काही तुमच्या मसाला उपलब्ध असेल ना, तो घालायचा आहे अर्धा चमचा. जास्त तिखट करायचं नाहीये. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मी इथे पाव चमचा मीठ घेतलेलं आहे. आता माझ्याकडे ज्या काही भाज्या उपलब्ध होत्या त्या मी भाज्या घेतलेल्या आहेत. बघा इथे मी शिमला मिरची कापून घेतली आहे, कांदा कापून घेतला आहे, बटाटा किसून घेतलेला आहे, 1-2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता ह्या ज्या काही भाज्या आहेत ना, त्या सर्व भाज्या मी या बेसनमध्ये घालणार आहे. काल भरपूर पाऊस असल्यामुळे मार्केटला अजिबात जाता आलं नाही. मग आज काय पदार्थ करायचा घरामध्ये? मग हा प्रश्नच पडला होता. म्हणून मी काय केलं घरामध्ये ज्या काही भाज्या उपलब्ध होत्या, त्या भाज्या बारीक कट करून घेतल्या आणि त्याच्यापासून चटपटीत असा पदार्थ तयार केला. हा पदार्थ खाण्यासाठी इतका चटपटीत आणि चविष्ट लागतो ना, की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी चवी-चवीने खातील. एवढा छान असा तयार होतो पदार्थ हा. याच्यामध्ये तुम्ही कोबी पण बारीक चिरून घालू शकता किंवा घरामध्ये दुसऱ्या काही भाज्या असतील त्या पण घालू शकता. आता माझ्याकडे ज्या काही भाज्या उपलब्ध होत्या, त्या भाज्या मी बारीक चिरून या बेसनमध्ये घातलेल्या आहेत. आता याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालूया आणि बेसन चांगलं पातळ करून घेऊया. बेसनमध्ये अशा ह्या भाज्या बारीक चिरून घातल्या, तर मुलांना अजिबात कळणार नाही याच्यामध्ये कुठल्या भाज्या घातलेल्या आहेत. त्यामुळे ही एकदम पौष्टिक आणि चटपटीत अशी रेसिपी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल, तेव्हा तुमचं मत नक्कीच बदलेल. ही रेसिपी खूप छान आणि पौष्टिक अशी आहे. कमी वेळात आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे, जी सर्वांनाच आवडेल. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे चवीने खातील. आता थोडं-थोडं पाणी घालून आपण हे बेसन पातळ केलेलं आहे. भजीच्या पिठासाठी आपण जसं पातळ करतो ना, तशाच प्रमाणात आपल्याला हे पीठ पातळ करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये भाज्या अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. या पिठामध्ये थोडा टँगी फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर, चाट मसाला देखील घालू शकता किंवा फ्लेवरसाठी पावभाजी मसाला, गरम मसाला देखील याच्यामध्ये घालू शकता. तर हे पातळ तयार झालेलं पीठ आपण बाजूला ठेवूया आणि थोडं मुरून देऊया. आता आपण चपातीचं जे काही पीठ मळून ठेवलेलं होतं, ते पुन्हा एकदा हाताने छान असं मळून घेऊया. आता या पिठापासून आपल्याला समान आकाराचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. या 2 वाटी पिठापासून मी साधारण 5 गोळे तयार केलेले आहेत. आता या पिठाच्या गोळ्यापैकी एक गोळा घेऊन याची आपण चपाती लाटायला सुरुवात करूया. आता या पिठाची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. गोल गरगरीत अशी या पिठापासून मी चपाती लाटून घेतली आहे. चपाती लाटून झाली की दुसरीकडे आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. तव्याची आच आपल्याला सुरुवातीला मीडियम ठेवायची आहे.
आणि थोडं तव्यावरती तेल शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे चपाती तव्याला चिकटणार नाही. आता या गरम झालेल्या तव्यावर आपल्याला ही तयार झालेली चपाती घालायची आहे आणि मीडियम आचेवर ही चपाती मी दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घेते. 2 मिनिट एका बाजूने शेकल्यानंतर पलटून दुसऱ्या बाजूने पण 2 मिनिट चांगली अशी शेकून घ्यायची आहे. पलटून चपाती झाल्यानंतर खालच्या बाजूनी जसे फुगे यायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला ही चपाती पुन्हा पलटून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने चांगली अशी शेकवून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी चपाती चांगली शेकली की मग आपल्याला याच्यावरती आपल्याला बेसन घालायचं आहे. बघा चपाती दोन्ही बाजूनी अशी चांगली मी शेकवून घेत आहे. अजिबात चपाती कच्ची राहता कामा नये. थोडं तेल पण लावायचं आहे आपल्याला या चपातीला. दोन्ही बाजूने चपाती चांगली भाजल्यानंतर आपल्याला याच्यावर घालायचं आहे तयार करून ठेवलेलं बेसन आणि भाज्यांचं मिश्रण. आता आपल्याला इथे 1 चमचा भरून हे बेसन या चपातीवरती घालायचं आहे आणि छान असं गोलाकार पसरून घ्यायचं. बघा मी इथे चपातीवर थोडं बेसन घालून घेते चमच्याने आणि गोलाकार असं फिरून घेते. याच्यामध्ये सर्व भाज्या पण आलेल्या आहेत आणि बेसन पण टाकलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे रेसिपी एकदम छानच होणार आहे. आता आपल्याला बेसन घालून 2 मिनिट असंच ठेवायचं आहे. थोडा वेळ असंच ठेवल्यानंतर वरचं बेसन सुकायला सुरुवात होते. जसं बेसन सुकायला सुरुवात होईल तसं आपल्याला ही चपाती पलटून घ्यायची आहे. एकदा का चपाती पलटून घेतली की आपल्याला पलेत्याच्या साहाय्याने हलकं हलकं कडेला तेल सोडायचं आहे आणि चपातीला लावलेलं बेसन छान असं शिजवून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं तेल घातलं म्हणजे खालच्या बाजूचं बेसन छान कुरकुरीत भाजलं जाईल आणि वरच्या साईडने पण थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे चपातीला. दोन ते 3 मिनिटानंतर बेसन शिजलं आहे की नाही ते आपण चेक करून घेऊया. कडा सोडून घेऊया आणि चपाती पुन्हा पलटून घेऊया. चपातीला लावलेलं बेसन मस्तपैकी कुरकुरीत झालेलं आहे. वरून थोडं पुन्हा तेल लावून घेऊया आणि पुन्हा पलटून आपल्याला ही चपाती चांगली दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची आहे. चपाती दोन्ही बाजूनी अशी क्रिस्पी अशी भाजली गेली पाहिजे आणि त्याला लावलेलं बेसन पण एकदम असं क्रिस्पी असं भाजलं गेलं पाहिजे, म्हणजे पदार्थ छान खायला असा लागतो. आता ही चपाती पुन्हा पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी मस्त असा क्रिस्पीपणा आलेला आहे. आपण बेसनमध्ये टाकलेल्या भाज्या पण छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत आणि बेसन पण मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे. तर गॅसची फ्लेम मंद करून घेऊया आणि ज्या बाजूला आपण बेसन आणि भाज्या टाकलेल्या आहेत त्याच्यावर आपल्याला 1 चीज क्यूब घ्यायची आहे आणि ती किसून या चपातीवर घालायची आहे. असं चीज घातलं म्हणजे पदार्थ एकदम चटपटीत आणि चविष्ट असा लागतो. भरपूर भाज्या आणि भरपूर असं चीज असा पौष्टिक असा पदार्थ तयार होतो. आता हे घातलेलं चीज थोडं मेल्ट होऊन देऊया. अजून 1-2 मिनिट चपाती चांगली शेकून घ्यायची आहे आणि चीज मेल्ट झालं की आपल्याला ही चपाती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. आता हा तयार झालेला पदार्थ ताटात काढून घेतल्यानंतर याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. आता याचे आपण 4 भाग करून घेऊया. तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरने छान कापलं जाईल. आता माझ्याकडे पिझ्झा कटर नाही आहे म्हणून मी सुरीनेच कापून घेते. तयार झालेला पदार्थ तुम्हाला कसा वाटला? आहे की नाही एकदम भन्नाट रेसिपी? आता आपण हे कट करून ठेवलेले स्लाइस चटणीसोबत किंवा सॉससोबत ट्राय करू शकता. आहे की नाही एकदम भन्नाट रेसिपी? आता या रेसिपीला नाव काय द्यायचं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझी मुलगी याला बेसन पिझ्झा म्हणते. तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. शाळेचा डब्बा असो किंवा नाश्ता असो किंवा संध्याकाळी काहीतरी चटपटीत खायचंय तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जरी आवडली असेल तर लाईक करा. कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि कुठल्या शहरातून ही रेसिपी पाहताय
आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सेव्ह करायला देखील विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.